हरिओम. कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र येथील मिरजमध्ये होऊन गेलेल्या महान महिला संत व उच्च कोटीच्या योगिनी परमपूज्य मालती देवी यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून. सद्गुरू हे प्रत्येक शिष्यासाठी आई स्वरूपच असतात. पण आज आपण अशा साधिकेशी संवाद साधणार आहोत की ज्यांना प्रत्यक्ष सद्गुरूंच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य लाभलेलं आहे. मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो परमपूज्य ओमाईंच्या द्वितीय कन्या आणि ज्येष्ठ साधिका कुंदाताई ओक यांचं. हरिओम कुंदाताई. हरिओम. हरिओम. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सद्गुरू स्तवन करूयात. गुरु तत्वजे नित्य नांदे सभोती, असेही तयाचीच मानव्य मूर्ती. विचारानुसंधान बोधी जनाला, नमो योग योगेश्वरी माऊलीला. हरिओम कुंदाताई. हरिओम. आज सुरुवात मी एका वेगळ्या प्रश्नाने करणार आहे की तुम्ही 12-13 वर्षाच्या विद्यार्थिनी आहात आणि तुम्हाला एक निबंध लिहायला दिलेला आहे, माझी आई. तो निबंध तुम्ही कसा लिहाल? माझी आई माझ्याकरता अद्वितीयच होती. कारण की प्रत्येकाला असं वाटतं की आपली आई अद्वितीयच आहे, पण माझी आई काही वेगळी होती. म्हणजे तिला सगळंच काही येत होतं असं मला वाटतं. स्वयंपाकही सुंदर करायची, ती दिसायलाही सुंदर होती, नाटकातही काम करायची, लेखनही करायची, लेखही लिहायची आणि शिवणही शिवायची, विणकामही करायची. म्हणजे तिला काही येत नव्हतं असं मला तरी वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्टीचं हुशारीने करायची म्हणजे, आणि तल्लख बुद्धी होती. आणि आईंचा स्वभाव कसा होता? स्वभाव तरुण असताना तरी तापट होता. म्हणजे आम्हाला कधी मार नाही पडला, पण ते डोळे इतके वटारायचे आमच्यावर की आमची हिंमत नाही व्हायची की आम्ही काय करतोय. ते तिथेच थांबून जायचं की आईला ते आवडत नाही आहे असं म्हणून आम्ही तिथेच थांबून जायचं. आणि आई लहानपणी तुमच्या कशा पद्धतीने लाड करायच्या? कारण तो एक वेगळा काळ होता. लाड तर सगळ्यांचेच करायचे. आमच्या जितके भावंड होते प्रत्येकाची आवड तिला माहिती होती की ह्याला काय आवडतं, त्याप्रमाणे ती बनवूनही द्यायची, खायला द्यायची. आणि आवडही प्रत्येकाला जशी तिची त्याची आवड होती त्याप्रमाणेच ती त्याला द्यायची. कपडे म्हणा किंवा काही दुसऱ्या गोष्टी म्हणा, की ज्याला जे आवडेल ते तिला माहिती असायचं. म्हणजे स्वतःला माहिती नाही तरी तिला माहिती असायचं की हे याला पटणार, हे याला आवडणार, आणि ते द्यायची बरोबर. आणि त्या काळामध्ये आईंना देवपूजेची वगैरे आवड होती? किती भक्तिभाव होता? हो, देवपूजाची तर पहिल्यापासून आवड होती. म्हणजे आमच्या घरातच आजी आजोबा पण देवपूजा करायचे. माझे आजोबा पण प्रवचन करायचे गीतेवर. माझी आजी पण कीर्तनं करायची, रोज भजनाला जायची 2 तास. तसंच आईला पण आवड होती पहिल्यापासून. रोज ती सांबाच्या देवळात जायची आणि सांबाला अभिषेक करायची. आणि कधी कधी दहीपूजा किंवा दही भात पूजा वगैरे असं चालू असायचं तिचं. तर तिच्याबरोबरही कधीतरी मी त्या देवळात गेलेली आहे. आजही आम्ही परत पुण्यात आल्यानंतर हेमंत मी वगैरे त्या देवळात जाऊन आलो की आईची आठवण म्हणून. अगदी खरं. आणि त्या काळात आईंचं गुरूंबद्दल काय मत होतं का? गुरुबद्दल तर मत तिनं कधी व्यक्त नाही केलं. कारण मी असं ऐकलंय की त्या कधीतरी बोलल्या होत्या बहुतेक माझ्याकडे की त्यांचे जे मामा होते ते असे त्या गुरूंच्या ह्याच्यामध्ये ना असं त्यांना अंधश्रद्धा अशा पद्धतीचं लेखन करायचे. हो. त्याच्यामुळे आईंना थोडंसं जरा आई लांब होत्या या सगळ्या गोष्टीपासून. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारला. आईचे सुधारक विचार पहिल्यापासून होते,
म्हणजे मुलींचे शिक्षण, मुलींचं जे अंधश्रद्धा होती किंवा काही बायका जुन्या पद्धतीने वागायच्या, करायच्या, त्या त्या गोष्टी आईला आवडत नव्हत्या आणि त्याचे ते खूप बिलकुल खोडून काढायचे की हे बरोबर नाही आहे. त्या काळात आईंनी घेतलेला एखादा धाडसी निर्णय आठवतोय का तुम्हाला अशाच पद्धतीचा? निर्णय असा नाही घेतला तेव्हा ती लेख लिहायची, हं. पण ते लेखामध्ये पण सुधारकवादच असायचा. बरं, बरं, बरं. त्या काळातली एखादी जी प्रथा आहे, जी आईंना मान्य नव्हती आणि आईंनी ती नाही केली, असं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल? जसं वड पौर्णिमेमध्ये मध्ये बायका वडाची पूजा करतात, तर वडाची पूजा न करता सत्यवान सावित्रीची करा, की सत्यवान परत जिवंत झाला कारण की त्याची पूर्व पुण्याई काहीतरी होती किंवा सावित्रीची पवित्रता होती किंवा सती ती होती. मग त्यामुळं तिनं आपल्या पतीला परत मिळवलं. तर त्या दोघांची पूजा सोडून तुम्ही वडाची पूजा काय करताय? असं तिचे विचार होते. हं, हं. म्हणजे ते अगदी अध्यात्मात प्रवेश होण्यापूर्वीपासूनचं आईंचं हे मत होतं. हो, तर मग त्यावेळेला आईंना विरोध झाला असेल? विरोध तर बायका नवीन ज्या पूजा करायच्या त्यांना त्या आईचं बोलणं नाही आवडायचं. पण तरी ते ऐकून घ्यायच्या कारण की आईचं आदरयुक्त असं व्यक्तित्व होतं की त्यांच्या पुढे कोणी बोलू नाही शकायचं. पण आईंनी कधी वडाची पूजा केली आहे का मग तुमच्या बघण्यात? केली आहे म्हणजे प्रथा म्हणून केली आहे त्यांनी पूजा. पण मग प्रथा म्हणून केली, पण नंतर सोडून दिली असं पण आहे? हो, त्यांनी नंतर तर सगळंच म्हणजे निर्गुण भक्तीला लागल्यानंतर तर सगळून पूजा सगळ्या बंदच केल्या होत्या. उपास तापासही बंद केले होते. जे गुरुनी सांगितलं, आज आठवड्यावर मीठ नाही खायचं, तर मीठ खाणं सोडलं. आज गोड नाही खायचं या आठवड्यावर, तर गोड सोडलं. म्हणजे ते काही नियम पाळायची. अन्न विना पण राहायची, पाण्याविना अगदी पण बरोबर. राहायची. ते कसं राहत होती ते गुरुलाच माहिती. बरोबर आहे. आपण त्याकडे येणार आहोत गुरूंच्या ह्याच्यापर्यंत. मला सांगा, तुम्ही जसे लहान भावंड होता, तुमच्यासाठी तर आई सगळं करायच्या. हं. पण तुमच्या माहितीत असं आहे का की बाबा शेजारचं कोणीतरी लहान मुले, ओळखीचं कोणीतरी लहान मुले, यांना आईंनी कधी मदत केलेली आठवते? यांना त्या नेहमीच मदत करायच्या आणि की लोकांना आधारही वाटायचा. मला तर एकदा असं असं आठवतंय की भूकंप आला म्हणून दिवसभर लहान मुलाला घेऊन बाई आमच्या घरी बसली की नवरा आल्यावरच घरी जाईन मी. आणि परत भूकंप आला तर मी म्हटलं भूकंप तर इथेही येणार आहे आणि तिथेही येणार आहे, ते तू आमच्या घरात काय बसली आहे दिवसभर. आणि तिलाही खायला प्यायला त्याच्या मुलाला खायला प्यायला आई करते. मला गोष्ट आवडत नव्हती. म्हणजे म्हणजे आपल्या खाजगी जीवनामध्ये काहीतरी व्यत्यय येतं असं वाटत होतं. अगदी पण खरं. आईला ते आवडायचं. आई कुणासाठीही करायची आणि लोक यायचेच आमच्या घरी. असाच आधार वाटायचा त्यांना. आणि काही रडपड घरची तक्रार सांगत यायचे, तेही ऐकून घ्यायची. त्यांना काहीतरी सजेशन सांगायची की असं करा तुम्ही, असं करून बघा, असं करून बघा. म्हणजे साधनेला सुरुवात होण्यापूर्वी देखील आईंकडे लोक आकर्षित होत होती. हा होते. त्यांचा किती मोठेपणा हा मुळात जन्मताच होता असं म्हणता येईल आपल्याला. हो. म- मला तर असं वाटतं की तिला तिच्यामध्ये नेताचे गुण होते की जे लोक तिच्या काय म्हणणं आहे ते लोक ऐकून घ्यायचे. दैवी गुण उपजतच होते आईंमध्ये. उपजतच होते. आणि आई असे कधी कुणावर भडकल्यात, रागावल्यात असं तुम्हाला कधी पाहायला मिळालंय? सहसा नाही. म्हणजे ती अन्यायावर चिडायची खूप. बरं. कोणी कोणावर अन्याय करतंय हां. तर त्याच्याबद्दल ती विरोध करा म्हणून त्या माणसाला सांगणार आणि बोलणार त्याच्याबद्दल. आणि ती पण स्वतः पण विरोध करणार. बरं. आता तुम्ही एकंदरीत 6 भावंड. या 6 भावंडांचं आणि तुमच्या वडिलांचं सगळ्यांचं करून आई
दमत असतील, पण तो थकवा त्यांनी कधी तसा दाखवला का? आम्हाला तर कधी जाणवलंच नाही. म्हणजे आईवर टोटली आम्ही इतके आनंद हे करायचा अन्याय आज असं वाटतं की आपण अन्याय केला आईवर, की तिचं प्रेम पाहिजे म्हणून तिच्याच जेवायला पाहिजे, तिनंच वाढलं पाहिजे, तिनंच केलं पाहिजे, असा आम्हीचा हट्ट असायचा आणि ती करायची. बरं, प्रत्येक मुलाचा एक वेगळा हट्ट असणार आहे. तुमचा हट्ट काय होता आईंकडे? माझा हट्ट हेच होता की तिनंच जेवायला वाढलं पाहिजे मला, चाहे मी 9 वाजता येऊ, चाहे मी 12 वाजता येऊ, आणि केव्हाही तिला पान वाढल्याशिवाय मी जेवायचीच नाही. किंवा ती ऑफिसमधनं आल्यानंतर ती घरी दिसायलाच पाहिजे मला. ती कुठलंही काम सोडून तिला घरी राहायलाच पाहिजे माझ्या. बरं, म्हणजे हा तुमचा मोठ्या झाला तरी तुमचा तो हट्ट हो, होता खूप मोठं आणि आईंनी तो पुरवला. पुरवलं. नंतर मग तो टप्पा येतो की त्या ऋषिकेशच्या ट्रिपला तुम्ही गेलात. तुम्ही होता त्या ट्रिपमध्ये? ऋषिकेशला गेले होते मी, आणि ऋषिकेशलाच मी गंगाकिनारीच हे घेतलेली आहे, दीक्षा घेतलेली आहे. आणि तेही कुणीतरी सुचवलं मला, बरं. दिल्लीचे ठाकूर म्हणून त्यांनी सुचवलं की तुम्ही दीक्षा घ्या. म्हटलं आई मला दीक्षा देतील, कारण मी नोकरी करणारी, मला वेळ नाही, मी कधी ध्यानाला बसत नाही, तर आई कशा दीक्षा देतील मला. म्हणून तुम्ही विचारून तर बघा, आई दीक्षा देतील. आणि दीक्षा दिली तिनं. ते सांगितलं की गुरुमंत्र नक्की करायचा, ध्यानाला तुला बसायला वेळ मिळाला तेव्हा बैस, आणि नाही बसू शकली तर नको बसू. परंतु मला इथे तुम्हाला मागे परत घेऊन जायचं आहे की आई ऋषिकेशला गेल्या त्याच्या आधी आई काही साधना करायच्या किंवा ध्यान करायचं हे तुम्हाला घरच्या आम्हाला लोकांना काहीच माहीत माहिती असायचं नव्हतं. का? पहाटे केव्हा ती उठून बसायची आणि केव्हा ध्यान करायची काहीच माहिती नव्हतं. आम्ही रुटीनप्रमाणे तिला, एखादी गृहिणी जसं सगळ्या मुलांचं करते, नवऱ्याचं करते, तसं सगळं करून द्यायचं. वडील पूजा करायचे, पण पूजेची तयारी पण आईलाच करून द्यावी लागायची. स्वयंपाकही आईच करायचे. आम्हाला माहिती नसायचं आज डब्यात कोणती भाजी आहे. म्हणजे आम्ही कधी स्वयंपाकघरात ढुंकूनही पाहिलं नाही, आणि आईच करायची जे काही करायची ते. पण म्हणजे म्हणजे त्यांची ध्यान साधना स्वामीजींना भेटण्याच्या आधीपासून सुरू झाली होती. आधीपासून सुरू झाली होती ती. एकदा सुट्टीमध्ये ते हरिद्वारला गेले, हं. सहज म्हणून फिरायला म्हणून, आणि त्या आश्रमात राहिले शिवानंदांच्या. आणि तिथे तेव्हा त्यांनी ओम म्हटलं प्रवचनामध्ये, तेव्हा आईमध्ये काहीतरी संचार झाला, आणि त्यांनीच आईला बोलवलं, आणि त्यांनीच दीक्षा पण दिली दुसऱ्या दिवशी. आणि असं सांगितलं की तू हे पुस्तक वाच आणि या पुस्तकाप्रमाणे ध्यान कर. आणि ते ऋषिकेशला, आई दिल्लीला, पण वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आईला मिळालं, आणि त्याप्रमाणे करत गेली आई. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता ऋषिकेशला ते स्वामीजींना भेटल्या, त्यांनी त्यांना शिवानंद योगत्रयी दिलं, आईंनी ते उलटं वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तुमच्या कधी लक्षात आलं की आपली आई बदललेली आहे? बदललेली ते नॉर्मल जीवनमध्ये किंवा रोजच्या वागण्यामध्ये काही बदल नव्हता. सज्जन वृत्ती तिची पहिल्यापासूनच होती, त्यामुळे त्याच्यात काही बदल आम्हाला वाटला नाही. पण पहाटे ध्यानाला बसायची. त्याचे माणकापुरे नी सांगितलं तिला की आजचे रोजचे अनुभव तुम्हाला ध्यानात जे येतात ते डायरीत नोंद करा. आणि ते डायरी त्यांनी स्वतः आणून दिली, पण तिला लिहायला कधी वेळ मिळायचा, कधी नाही मिळायचा. तर मी ड्युटीवर घरी असले तर ती मला लिहायला सांगायची. मला त्यातलं अध्यात्मातलं अचं ढ कळत नव्हतं, पण जे शब्दशः सांगेल ते मी लिहून घेत होते. आई प्रपंचात एवढ्या कर्तव्यदक्ष होत्या की अण्णांना 9 वाजता सकाळी चहा लागायचा. हो, तो अण्णांचा 9 वाजता कधी चहा चुकला नाही. चहा चुकला नाही, नाश्ताही चुकला नाही. 1 वाजता ते जेवायला यायचे, त्यावेळेला वरण भात गरम त्यांना रोज मिळत गेलं. कधी ते कर्तव्यात कधी चुकली नाही. आम्हालाही ती हेच बजावत आली लग्न झाल्यावरही, की कर्तव्यात कधी चुकायचं नाही. आणि
माझे सासरे कधी आदवतेव्हा बोलायचे, त्यांना खदाणीवर काम करून मजदुरांच्या बरोबर सवय होती. तर मला ते आवडायचं नाही. तर मी म्हणायचं ते असे बोलले, ते असे बोलले. म्हणजे ते काही बोलत, तू कर्तव्यात चुकायचं नाही. त्यांच्या वेळेवर त्यांचं सगळं व्यवस्थित करायचं. जेवण, खाण, चहा, पाणी जे काही आहे. मग हळूहळू दुपारी आसपासच्या बायका तुमच्या घरी जमायला लागल्या. हो. मग त्यावेळेला तुम्हाला काय म्हणजे त्यांना काय वाटायचं म्हणून त्या आईंकडे आकर्षित होत असे? आईकडे नेतागिरी तो पहिल्यापासूनच होती आणि थोड्याशा वयस्कर पुख्त म्हणजे होत्या आणि काही लोक त्यांच्यापेक्षा लहान होत्या बायका. तर ते यायच्या, पोथी वाचायच्या किंवा भजन करायच्या आणि त्याच्यातही शिस्त म्हणजे इतकी की एक बाई उशिरा यायची रोज. त्याच्यामुळं बाकीच्यांना थांबावं लागायचं की आता आपण वाचलं तर त्यांचं मिस होणार आणि मग परत वाचावं लागेल, त्यापेक्षा थांबून जाऊया. तर आई म्हणायच्या की सुरू करा तुम्ही, त्यांना यायचं तेव्हा ते येतील. आणि त्यांनाही दम भरला की तुम्ही उद्यापासून वेळेवर या, नाही तर आम्ही वेळेवर पोथी सुरू करणार. हो. ती कुठली पोथी वाचायच्या त्या? त्या ज्ञानेश्वरी वाचायच्या, गीता वाचायच्या. आणि मगाशी तुम्ही जो उल्लेख केला माणकापूर हे, हं. तर तुमच्या 6 भावंडांना एक दादा मिळाला. हो, तेव्हा आमच्यापेक्षा खूप मोठे होते आणि म्हणूनच आम्ही त्यांना दादा म्हणायचं. कारण आम्हाला मोठा भाऊ नव्हता आणि त्याने मोठ्या भावाचं प्रेम दिलं आम्हाला सगळ्यांना. आणि ते पण घराचे मेंबर झाले, कारण त्यांना आई पण नव्हती, तर त्यांना आईचं प्रेम मिळालं. आई त्याच्यापेक्षा जास्त मोठी नव्हती, तरी ते आईला आईच म्हणायचे आमच्याबरोबर आणि आईनी पण त्यांना मुलासारखं प्रेम दिलं. हां, मला तेच विचारायचे, त्या नात्यातले काही प्रसंग तुम्हाला आठवत आहेत का? नात्यातले प्रसंग म्हणजे इतके की 24 तास जेवढी सुट्टी मिळेल ऑफिस सोडून, जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ माणकापुरे आमच्याच घरात असायचे आणि बहीण भावंडात रमायचे पण आणि घरच्यासारखेच राहायचे आणि आम्हाला ते घरचेच मेंबर वाटायचे. वडिलांना पण एकदाच असं झालं की गाडीमध्ये शोभा आणि ते मागे राहिले कुठेतरी. तर माझे वडील म्हणाले, आज माझी 2 मुलं गेली. अरे बापरे. हं. म्हणजे माणकापुरे तुमच्या कुटुंबापैकीच एक होत्या. ते त्यांनाही पण असं वाटायचं की तो आपलाच मुलगा आहे. म्हणजे शुक्रवारी तुमच्याकडे ध्यान व्हायला सुरुवात झाली, सगळे जमायला लागले. म्हणजे आई ध्यान घ्यायला लागले असं ऐकलंय. हो, ध्यानही घ्यायला लागली, सत्संग व्हायचा आमच्या घरी आणि ध्यानाला बसायचे लोक. आणि तेव्हा वडील आम्हाला सांगायचे की 5-6 2 तास ते लोक सत्संग करतील तेव्हा तुम्ही कुठलाही आवाज करायचा नाही, खोकायचं नाही, रेडिओ लावायचं नाही, बोलायचं नाही जोरात वगैरे वगैरे. तर आम्हाला खूप म्हणजे असं वाटायचं की ही शिक्षा मिळते आपल्याला. खरं आहे. मग या सर्व याच्यामध्ये अण्णांची साथ आईंना खूप लाभली. खूप लाभली. अण्णांनी पूर्ण सपोर्ट केलं. म्हणजे त्यावेळेला आता तुम्हाला सांगायची गोष्ट नाही आहे की काही पुरुष मंडळी पण ध्यानाला बसायला यायची. तर ते एखाद्या खोलीत ध्यानाला बसलेत, दरवाजा पुढं केलेला आहे, वडील माझे बाहेर आहेत, आम्ही सगळे बाहेर आहोत, तरी त्यावेळेला ही गोष्ट सहन करणं ही पती करता मोठी मोठी गोष्ट गोष्ट होती. बरोबर आहे. खरी तो काळच तसा होता. आणि तुमच्या मुलांना जे तुम्ही आत्ता म्हटलात की आम्हाला हे सगळं नको वाटायचं, शिक्षा वाटायची, मग आता आईंकडे जेव्हा साधक यायला लागले असं आपण म्हणूयात हां, आणि मग साहजिक आहे साधकांकडे पण आईंचा थोडासा ओढा जास्त वाढला असेल. मग अशा वेळेला तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष झालं किंवा तुम्हाला असं वाटलं नाही आपल्या आईच्या ह्याच्यामध्ये एक शेअरिंग आलेलं आहे? शेअरिंग तर वाटलं. आजही वाटतं आम्हाला की आमची आई सगळ्या जगाची आई झाली, पण त्यामुळं आमच्यापासून तर दूर झाली ना. हां. जेवढी आमच्या वाटणीला येत होती तेवढी तर आमच्या वाटणीला नाही मग आली. तुम्ही अशी तक्रार कधी आईंकडे केलीत का? हो, नेहमी केली. आई काय म्हणायचे त्याच्यावरती? आई म्हणायच्या की तुम्हाला काय प्रेम कमी मिळतं का? तुम्हालाही प्रेम तेवढंच करते ना मी, जेवढं लोकांना करते. पण लोकांना का ती करते? माझ्या मुली म्हणायच्या माझ्या इतकंच प्रेम शेजारच्या बाईला करते.
हे मला सहन होतं. खरं आहे. पण आईंचं मध्ये काहीतरी दैवी गुण आहे, दिव्यत्व आहे, हे पहिल्यांदा माणकेपुरे दादांनी ओळखलं. हो, हे खरं आहे. माणकापुरांनी ओळखलं. त्यांनी सांगितलं की डायरी लिहा, तुम्ही रोजचे अनुभव लिहा. आणि तसं मला म्हणायचं आहे की आज आई इतक्या मोठ्या होणार आहेत की आईच्या दर्शनाला मोठी रांग लागणार आहे. आणि तू त्या रांगेत उभी असली तरी तुला मी आत सोडणार नाही. हो, असं माणकापुरे दादा म्हणायचे तुम्हाला. माणकापुरे चेष्टेने म्हणत असतील ते. मला आणखीन एक विचारायचं, आई साधनेला लागले, साधक घरात यायला लागलेत, तुम्हा मुलांना आईंनी साधनेची सक्ती केली का कधी? साधनेची सक्ती कधीच नाही केली, पण धार्मिक वृत्ती तर सगळ्यांचीच होती. कारण वडीलही धार्मिक होते, आई पण धार्मिक होत्या. घरात पूजा अर्चा नेहमीच व्हायची. म्हणजे माझे वडील दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायचे आणि पवनाचा मध्ये मध्ये अभिषेक करायचे. त्याची तयारी माझ्याचकडे असायची. सगळे पूजेची तयारी त्यांना मी करून द्यायची. पण किंवा आता मी ध्यानाला बसलेले आहे, आता माझ्यासमोर तुम्ही पण ध्यानाला बसायचं, अजिबात कोणी हालचाल करायची नाही, असं कधी आई नाही, तुम्हाला? असं कधी सक्ती केलीच नाही. सक्तीने काम नाही होत, इच्छेनेच काम होतं आणि प्रारब्धात असेल तरच मिळतं. मगाशी तुम्ही म्हणाला की मी ते अनुभव जे आईंना आलेले आहेत ते एका डायरीत लिहून ठेवत असत, हो. आणि मग तेच अनुभव कुणा एकाची साधन गाथामध्ये आईंनी पुस्तकात संकलित छापले केले. गेलेत. आणि मग ते तुम्हाला आई ते अनुभव केव्हा सांगत असत? आई काम करता करता सांगायची. म्हणजे पोळ्या लाटता लाटताही सांगायची किंवा भाजी चिरतानाही सांगायची. ती स्वयंपाकघरात असायची, मी समोर डायनिंग टेबलवर बसून लिहायची. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला अनुभव आहे काही? ध्यानाचा आईंच्या बाबतीतला कुठलाही दिव्य अनुभव तुम्ही दिव्य प्रत्यक्ष अनुभव पाहिलाय तर का? पुष्कळ आलेत. म्हणजे माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला पुण्याला, तेव्हा रात्री 1:30 वाजता मी पण झोपेतनं एकदम उठून ओरडले. तो आई आई म्हणतोय म्हणून. तर माझे मिस्टर म्हणाले की तो कुठे, तू कुठे, तो कसा आई आई म्हणेल आता 1:30 वाजता रात्री. आणि त्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर ते आई म्हटलं असेल. आणि ती गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्याला मार लागला होता, तो बेशुद्ध पडला 2-3 दिवस. मग त्याच दिवशी माझे धाकट्या बहिणीचे मिस्टर वारलेले, त्याला 13-14 दिवस झाले होते. म्हणून आई अण्णा माझे दिल्लीला आलेले, ते माझ्या घरी होते आणि त्याच दिवशी जाणार होते. तर त्यांच्या रिझर्वेशनमध्ये माझं सामान तरी मी ठेवीन आणि विदाऊट रिझर्वेशन मला आता प्रवास करून पुण्याला जावं लागणार आहे. कारण मुलगा MITला शिकवत होता पुण्याला. तर पुण्याला येण्याकरता ते निघाले. तोपर्यंत आम्ही त्यांना, आईवडिलांना सांगितलं नव्हतं की एक आघात तर त्यांच्यावर म्हातारपणी आहेच ऑलरेडी. तर म्हणून आम्ही सांगितलं नव्हतं. आणि ते माझ्या मिस्टरांना रस्त्यात विचारायला लागले गाडीमध्ये की तुम्ही कशा करता अचानक पुण्याला चालले, तुम्ही कशा करता अचानक पुण्याला चालले. शेवटी मग माझ्या मिस्टरांना सांगावं लागलं की असं असं ॲक्सिडेंट झाला वगैरे. आई मिरजेला पोचल्या आणि तिसऱ्या दिवशी दिल्लीला पत्र पोचतं. तर तिसऱ्या दिवशी त्यांनी ध्यानात बसून माझ्या मुलाला कितपत लागलं आहे, कुठं लागलं आहे, ते मेंदूच्या बाहेरच्या पापुदऱ्याला लागलं आहे, कानापासून 2.5 इंचावर लागलं आहे वगैरे सगळं डिटेल मला पत्र पाठवलं. आणि माझे मिस्टर पुण्याला गेलेच होते. ते त्यांची मुलाची रिपोर्ट ते घेऊन आले. आणि माझा एक नातू दिल्लीला माझ्या घराच्या जवळच त्याचं हॉस्टेल होतं. तो डॉक्टर शिकवत होता, 4-5 वर्ष होतं त्याला. तो सहज घरी आला तर त्याला मी पत्र आणि ती रिपोर्ट दाखवली. तो म्हणला 3री-4थीतल्या व्यक्तींनी हे पत्र लिहिलेलं आहे असं वाटतं मला, पण ही रिपोर्ट आणि हे पत्र तंतोतंत जुळत आहे. तर मी त्याला म्हटलं की तुम्हाला डॉक्टर की 6-7 वर्ष शिकावं लागतं, तुम्हाला 10-10 लाखाची मशीन लागते,
पेशंट जवळ लागतो आणि सगळं झाल्यावरती मोठ्या मुश्किलीने तुम्ही रिपोर्ट देता. ह्या व्यक्तीने जी रिपोर्ट लिहिली आहे ती मिरजेला बसली आहे. मुलगा माझा पुण्याला आहे, मी दिल्लीला आहे आणि ते पत्र लिहिते आहे. ते घरी बसूनच पाहतात कोणाला काय झालं ते, आणि ते बरोबर रिपोर्ट होती. म्हणजे दूरदर्शन ही सिद्धी आईंना आधीपासूनच अवगत होती, प्राप्त होती. हो. असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग तुम्ही मगाशी म्हणाला की हा दुसरा आघात, तर पहिला आघात काय म्हणजे? पहिला आघात म्हणजे शोभाचे मिस्टर गेले होते ना. शोभाताईंचे. हां. ओके ओके. 14वा दिवस होता, त्याच्याकरताच ते दिल्लीला आलेले होते आणि 13वा करून परत जाणार होते. मला पुन्हा थोडंसं मागं मी जाईन आणि जेव्हा तुम्ही मुली, विशेषतः 5 मुली तुम्ही आहात, तर जेव्हा तुम्ही तरुण वयात आलेला असाल, तर आईंचा तुमच्याकडे बघण्याचा ॲप्रोच काय होता? तुम्हाला स्वातंत्र्य किती होतं आपापल्या मार्गाने जगण्याचं? ह्याच्याबद्दल काय सांगाल? आईकडनं तर पूर्ण स्वातंत्र्य होतं. म्हणजे माझ्या बाबतीत मी सांगेन की मला नोकरी लागायची, तर इंटरव्ह्यूचा कॉल आला. सहज एका मैत्रिणीने फॉर्म भरला म्हणून मी फॉर्म भरला. 8-10 महिन्यांनी उत्तर आलं की इंटरव्ह्यू करता या. तर माझ्या वडिलांनी सांगितलं नोकरी चाकरी काही करायची गरज नाही, इंटरव्ह्यूला जायची काही गरज नाही, आणि ते ऑफिसला निघून गेले. आणि मला दिल्लीतलं काहीच माहिती नव्हतं. तर इंटरव्ह्यूला तुम्ही घेऊन चला मला, असं मी त्यांना विनंती करत होते, पण ते उडवून लावलं त्यांनी आणि ते ऑफिसला निघून गेले. मग मी रडायला लागले. तर आईने जवळ घेऊन विचारलं की तुला नोकरी करायचीच आहे का? मी म्हटलं हो, मला नोकरी करायची आहे. तर ती म्हणली, तिनं PCOवर जाऊन कुणाला तरी फोन केला आपल्या शिष्यमंडळीपैकी ज्याच्याकडे गाडी होती, आणि त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की कुंदाला असं इंटरव्ह्यूला जायचं आहे, ती त्याला नेऊन सोडा ऑफिसमध्ये. मला ती जागा माहिती नाही, काही नाही माहिती. त्यांनी गाडीत इंटरव्ह्यूच्या जागी मला सोडलं आणि म्हणून मी इंटरव्ह्यू देऊ शकले. कोणत्या सालची गोष्ट आहे ही? ही 62 सालची. 1962. आणि आईंची परवानगी होती? आईची फुल परवानगी असायची. कुठल्याही शिक्षण घ्या तुम्ही किंवा सुधारक वाद. वडिलांना थोडासा ऑब्जेक्शन असायचे, थोडे ऑर्थोडॉक्स मताचे असायचे. म्हणजे कसं की बाहेरच्या खोलीत ते बसले, त्यांचे मित्र आले त्यांच्या वयाचे, तरी ते म्हणतील मी तिथं बसलेले, तू आज जा. अगदी बरोबर. कडक शिस्त होती. आणि तो काळही साधारण तसा होता. कुंदाताई, तुम्ही मगाशी तुमचा मुलगा भरत याच्याबद्दल सांगितलं. मला भरतच्या जन्माविषयी पण तुमच्याकडनं ऐकायचं आहे, पण आता वेळ झाली इथं थांबण्याची. साधक हो, आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. कुंदाताईंकडनं भरतच्या जन्माबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आज निरोप घेताना एक प्रश्न असा आहे की आई त्यांच्या माहेरी जिथे राहत होत्या त्या वाड्याचं नाव काय होतं? कृपया कॉमेंट्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या भागात. हरिओम. हरिओम.